जो खेळाडू राहील त्या खेळाडूला ही किंग ग्रुपची स्पर्धा कायम आठवणीत राहील. आजच्या पहिल्या रजनीचा आपण विचार केला तर जय बजरंग कारिवली टीमकडून संदीप पाटीलनं 2 सामन्यातून 74 धावा, पहिल्या मॅचमधून नाबाद 50, चेक. दुसऱ्या चला मॅचला सुरुवात करायची. आपला आजचा शेड्यूल आहे तो कंप्लीट करायचा आहे. आणि दुसऱ्या मॅचमधून नाबाद 24, अशा एकूण 74 धावा ज्या खेळाडूंना ठोकलेत. आणि गोलंदाजीतून देखील नक्कीच त्यांनी विकेट देखील मिळवलेले आहेत. तिसरा सामना खूप महत्त्वाचा राहील जय बजरंग कारिवली टीमसाठी. इथे पहिल्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू होतो. एजी स्पोर्ट निंबावली आणि देवेश स्पोर्ट पाहे. विवेक देवलीकर आणि जयेश ही जोडी तर गोलंदाज आहेत. विजय गुलवी ज्या खेळाडूच्या नावावर एका स्पर्धेतून एकाच दिवसातून 250 करण्याचा विक्रम आहे. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू चालला अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चांगली सुरुवात विवेक देवलीकरच्या बॅटमधून. चांगला फटका केलेत. 12:32 या सामन्याचा पहिला चेंडू डगलाय. आमचे एजी स्पोर्ट निंबोली संघाचे 12वे नरेशजी गुलवी आणि आमचे जितू धुमाल देवेश स्पोर्ट पाये या संघाचे 12वे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 5. की सुनील गुलवी BPL स्पर्धेतून आपल्याला गावदेवी भादवड संजयभाई म्हात्रे यांच्या टीममधून खेळताना पाहायला मिळतील. अगदी लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर सुनील गुलवीचं नाव आहे. त्यानंतर आमचे मानकुलीचे सुनील माली हे देखील त्या संघामध्ये आहेत. या स्पर्धेनंतर आतुरता लागलेली आहे सर्वांना BPLची. बघूया पुढील चेंडू. जयेश यांच्यासाठी इथे बॅटची आउटसाइड एज लागली होती. यष्टीरक्षक चेंडूला उचलत आहेत. डॉट बॉलची समाप्ती. एजी स्पोर्ट निंबवली टीम देखील आपण पाहिले. जेव्हा जेव्हा या टीमनं पहिला दुसरा सामना जिंकलाय तेव्हा त्यांना रोखणं खूप कठीण झालेलं आहे. ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगल. पवन आहेत. धावसंख्या 6. 4 चेंडूमध्ये 6. विवेक देवलीकर 5 वर. जयेश खेळतात 1 वर. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 ही विजय गुलवीची खासियत आहे. नक्की सीताराम गुलवी या संघाचे एक सिनियर खेळाडू, लिजेंड क्रिकेटर. चांगला चेंडू. अगदी चेंडू ऑफ ब्रेकच्या अंदाजानं फेकला होता. काय चेंडूला वलवलं इथे विजय गुलवीनं. चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. क्या बात आहे. सध्या आपण 2024-25 सीझन पाहिली तर सुनील गुलवीसाठी चांगली आहे. याआधी सुरुवातीला पाहिलं तर पायाला थोडीशी दुखापत त्यांच्या जाणवत होती. नक्कीच नाना गोंडली, अमरस्फोट कासने या संघाचे करता धरता आणि कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांच्याकडून या संपूर्ण सीझनसाठी गोलंदाजांना विकेट हॅट्रिक आणि फलंदाजाला षटकार हॅट्रिकसाठी कलरफुल टी शर्ट दिले जातात. आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी आमच्याकडे टी शर्ट उपलब्ध केलेले आहेत. बघूया पहिला मानकरी कोण ठरेल. या स्पर्धेची पहिली 50 संदीप पाटीलने ठोकलेली आहे. मात्र अजूनही विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक येणं बाकी आहे. आणि नाना गोंडली यांच्याकडून नक्कीच जो खेळाडू या हॅट्रिकचा मानकरी ठरेल त्याला टी शर्ट दिलं जाईल. राम गुलवी संघातील एक ताकदवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख.
पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 6, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये 2 धावा फक्त खर्च केल्या. चांगला चेंडू, अप्रतिम, काय पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवर टाकलेला आहे. या स्पर्धेतून 4 स्टंप लावलेत मात्र मात्र अजूनही गोलंदाजांना निशाणा साधता आला नाहीये. भारत पाटीलने निशाणा साधला होता, संदीप पाटीलने निशाणा साधलाय. अजून एक डॉट, काय कमालीची गोलंदाजी बघा. विजय गुलवीनं पहिलं ओव्हर कंप्लीट केलं आणि लगेच एष्ट्यांच्या मागे सुनील गुलवी यांच्या जागेवर जाऊन उभे राहिलेत. ही संघाच्या मुख्य खेळाडूची खून आहे. हा चेंडू अगदी इथे पाहावा लागेल, नक्कीच रिटर्न क्रीजच्या बाहेर फेकलाय आणि पंच सुरेश घरत सरांचा इशारा आलाय, नो बॉल. नक्कीच खांद्याचा भरपूर वापर केला इथे राम गुलवीनं. असं कधी कधी होतं जेव्हा चेंडू डॉट येत आहेत आपल्या 40+ मध्ये. नक्कीच तुम्ही भावेश पवारची ओव्हर बघा, अगदी भावेश पवारकडे चेंडू आला का लगेच पुढील चेंडू टाकण्यासाठी ते तत्पर असतात. फ्री चेंडू बघूया, जयेश यांच्यासाठी फुलटॉस, चेंडूला टर्न केला ऑन साईडला. पुन्हा एकदा पवन आहेत चेंडूच्या समोर, चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आहे. मात्र बघूया दुसरी धाव इथे जयेशनं पूर्ण केलेली आहे. विजय गुलवी यांचा निशाणा चुकलाय तिथे. 2 धावीनं संघाची टोटल 9. चेंडू हवेमध्ये आहे, चांगला प्रयत्न, ते दुसरी धाव पूर्ण. आनंद गुलवी एक चांगले गोलंदाज आहेत, मात्र सध्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि आनंद गुलवीना गोलंदाजीपासून थोडंसं वंचित राहावं लागलेलं आहे. आपण पाहिली होती जॉली कामतघरच्या क्रीडानगरीमध्ये आनंद गुलवीनं चांगली गोलंदाजी केली होती. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीमध्ये जेव्हा स्पर्धा सुरू झाली होती तेव्हा त्या स्पर्धेमध्ये आनंद गुलवी यांना संधी दिली होती. येथे हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 12वर पोहोचलेली आहे. राम गुलवीनं सुरुवात चांगली केली, त्यानंतर एक 9 चेंडू फेकलाय, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 4 आणि हा चेंडू वाईट. म्हणजे आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत 4 चेंडूमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आला वाईट. धावसंख्या 13. राम गुलवी आपला एंगल चेंज केलेला आहे, बघूया. नाही, पुन्हा एकदा त्याच एंगलनं गोलंदाजी. विजय गुलवीने सांगितलंय की या एंगलने तुझी गोलंदाजी चांगली लाईन अँड लेंथमध्ये आहे, बघूया. ते सरार, विकेट टू विकेट. इथे फलंदाज जयेश त्रिफलाची बात. ही पहिली विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज उमेश मुकादम. नक्की संघनायक नाणेफेकीसाठी 4 ओव्हरच्या आतमध्ये नाणेफेकी कशामध्ये बसतं, येणारा जाणारा फलंदाज टीचरची सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करायची आहे. आणि नक्कीच इथे
बघा पंचांचं अगदी बारकेने लक्ष आहे प्रत्येक गोष्टीवर. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आता सूचना नसेल, डायरेक्ट पेनल्टी असेल, या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे सर्व संघाच्या खेळाडूंना. इथे उमेश मुकादम सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने क्रिकेट खेळतात. फक्त एक सिंगल धाव घेतली. मनोहर गुलवी याने डीपमधून येऊन चेंडूला उचललाय. सिंगलनं धावसंख्या 14. राम गुलवीनं या ओव्हरमध्ये तब्बल 9 चेंडू फेकलेत. 2 वाईट आणि 1 नो असे 3 अतिरिक्त चेंडू फेकलेत. 2 ओव्हरमध्ये आलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात देवीस्फोट पाये संघाचे धावसंख्या 14. तिसऱ्या ओव्हरसाठी विनोद आलेत. नक्कीच विनोद गुलवी देखील संघाला जॉईन झाल्यापासून या खेळाडूंनी देखील प्रभावित कामगिरी केलेली आहे. चांगले फिरकी गोलंदाज आहेत. बघूया पहिल्या 12 मध्ये 14. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यातून विजेता आणि गंगामाता गुंदवली असा दुसऱ्या फेरीचा सामना. तर आज 2 सामने जिंकून जय बजरंग कारिवली टीम पुढे गेलेली आहे. पहिला चेंडू उडवलाय. बघूया चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये झेल जरूर ड्रॉप केलाय, मात्र चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 15 वर धावून पोहोचलेली आहे. उमेश मुकादमनं पहिलाच अगदी ओळखलं होतं की चेंडू वलेल फिरेल. भरपूर शपल क्रॉस झाले होते. संपर्क चांगला झाला होता, मात्र उंची जास्त प्राप्त झाली. फटका चांगले खेळले होते. बघूया पुन्हा एकदा चेंडू त्याच रिझनला जातोय. इथे देखील झेल सेफ प्लेअर झालाय. नक्की सीताराम गुलवी आहेत आणि विजयजी गुलवी या संघाचे दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. सुरुवातीपासून ही नावं आपण या संघामधून ऐकतोय. जेव्हापासून एजिस्फोर्ट निंबवली टीम या संघटनेमध्ये दाखल झालेली आहे तेव्हापासून हे 2 नावं खूप चर्चेत आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये विनोद गुलवीनं 2 सिंगल धावा खर्च केलेत. संघाची टोटल पोहोचली ती 16 वर. 14 चेंडूमध्ये 16. हा फटका देखील अगदी हलक्या हातानं चेंडू ऑन साईडला आलाय. फक्त एक सिंगल धाव. साईनाथ, नक्की साई एक चांगले खेळाडू आहेत एजिस स्पोर्ट निंबवली टीमचे. इथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 18 वर धावून पोहोचलेली आहे. 15 चेंडू मध्ये 18 धावा आलेत. चांगला आपरेचा कडक फटका आपण पाहतोय. डीप कव्हर रिझन मध्ये पवन चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 20. हा फटका उडवलाय विवेक देवलीकरनं. साई यांच्या हातून झेल ड्रॉप. कॉर्नर रिझनला झेल सोडलाय आणि ते विकेट अखेरकार. नक्कीच विवेक देवलीकर यांची मोठी विकेट. पायाला दुखापत आहे. हॅलो चेक. दरम्यान आपण पाहत आहात 40+ अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आजच्या रात्रीतली ही पहिली रजनी या स्पर्धेतली आपण पाहतोय. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय विकी भोईर. मी संदेशजी वकारे यांना विनंती करतोय, किंग ग्रुप अध्यक्ष आपण विकी भोईर
मॅन फ्रॉम कशिवली यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. निश्चितप्रमाणे KPL जी कशिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय, ते प्रीमियर लीगचे दुसऱ्या पर्वाचे विजेते संघनायक, यशस्वी संघनायक म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. आणि संदेश वखारे यांच्यावरती असे नितांत प्रेम आपण पाहतोय. यानंतर सचिन पाटील जे कशिवली गावचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच झालेल्या तिसऱ्या पर्वामध्ये ज्यांनी कशिवली प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलण्याचा मान ज्यांनी पटकावलेला आहे, असे मास्टर ब्लास्टर सचिन यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची शॉल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि पुष्पगुच्छ जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे सचिन यांची उत्तरोत्तर जी प्रगती होत राहो याकरता पुष्पगुच्छ दिलं जात आहे. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत आमचे साथी सहकारी सन्माननीय झेल सोडल्यानंतर हा चौकार आलाय. सुनील गुलवीच्या पहिल्या चेंडूवर हा चौकार ठोकलाय. इथे अगदी चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये उचललाय. सिली मिड ऑफ वरून सुनील गुलवीनं डॉट बॉल. इथे चांगला पलटी शॉट आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उमेश मुकादम आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेत. दोन धावा पूर्ण केलेत. 2 धावीने संघाची टोटल 28. हा चेंडू फुल टॉस, चेंडूला टर्न केलाय. पुन्हा एकदा अगदी डीप फाईन लेग रिझन मध्ये इथे विकेट येईल संजय यांची. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. चांगला चेंडू होता. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा आजच्या अंगाला वलन घेतला होता. दीपक भुऱ्यानं कुठल्याही प्रकारचा चेंडूवर फटका खेळण्याची संधी दिली नव्हती. चांगल्या चेंडूची समाप्ती. धावसंख्या 30. शेवटचा एक चेंडू आहे. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. सुनील गुलवी. ते चांगला संपर्क. चेंडूला अगदी फाईन लेग रिझन मध्ये खेळलेत आणि चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. पस्तीस धावांचं केस फलंदाजीवर आपण नजर टाकली. देवेश स्फोट पाहे तर विवेक देवलीकरनं 7 चेंडूमध्ये 9, जयेशनं 6 मध्ये 3, उमेश मुकादम नाबाद 15 धावांची उपयुक्त खेळले आपल्या संघासाठी. करता धरत आहेत देवेश ग्रुपचे 9 चेंडूमध्ये नाबाद 15. तर संजय शून्यावर बाद झालेत. दीपक बुरे 1 चेंडूमध्ये 1. असे एकूण 4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 बनवलेत आणि 35 धावांचं आव्हान ठेवलं आहे
एजी स्पोर्ट निंबवली टीम समोर. या सामन्यातून विजेता संघ आणि गंगामाता गुंदवली असा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना होईल. चला टीम पायलचे कॅप्टन लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य असू द्या, कारण अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज थोडं स्पीडली गेला. एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नक्कीच जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया समालोचन कक्षामध्ये आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य आणि किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या मंडळाचे सदस्य आणि पिलंजे गावचे सुपुत्र आमचे परममित्र सुनील पाटील यांच्या माध्यमातून ऐकूया आपण सामन्याचं दुसरं सत्र. 35 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील सुनील पाटील. धन्यवाद केनी सर. तर पहिला सत्राचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिला असेल 34 धावा धावपळकावर लावण्यात यश आलं देवेश स्पोर्ट्स पायर टीमला. आता मात्र 35 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल एजी स्पोर्ट निंबवली टीमला. सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साईनाथ आणि विजय ही सलामीची जोडी. चला मॅचला सुरुवात करायची. आपल्याला आजचा शेड्यूल लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता जयेशला आणलं गेले. पॉवरप्लेचे षटक सेकंडवर विजय सज्ज होतोय. दुसऱ्या डावाचा दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज जयेश. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजनमध्ये निघून जातोय. चेंडूला अडवला गेलाय. दरम्यान पहिली धाव फलकावर लागली जाते. अकाउंट ओपन झालंय बॅटर विजयचं. संघाचं खातं खुलं केलं जात आहे. पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय. सेकंडवर यावेळेस साईनाथ. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होती चुकी. आणि यावेळेस चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 5 अंकावर. चुकी झाली क्षेत्ररक्षच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ निघून गेला होता चौकाराकरिता. अकाउंट ओपन झाले साईनाथचं. 4 धावेने धावफलक 5 अंकावर. गोलंदाज जयेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पुण्याच्या एकदा पंच केला गेलाय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय डीप क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय दमदार रुबाबदार
चौकार 4. पद्धतीने पाहिला तर पंच केला गेला होता. पॉइंट आणि कव्हर क्षेत्राच्या मधून सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या वरतीनं धावफलक 9 अंकावर. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. मात्र यावेळेस इनफिल्डमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर साईनाथला. सिंगलच्या बढतीनं धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 4. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, बॅक टू बॅक 2 चौकार आणि मागील चेंडूवर सिंगल. यावेळेस अजून एक ना स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. हा येतोय धमाकेदार चौकार 4. नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक. कमालीची बॅटिंग पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये पाहिलं तर 3 चौकार आलेत आणि त्याचं कारण बनलंय फलकावर 14 धावा. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु प्रोटेक्शन आहे डीप क्षेत्रात. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 15 अंकावर. पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 15 अशी चांगली सुरुवात, दमदार सुरुवात एजी स्पोर्ट निंबोली टीमची 35 धावांचा पाठलाग करत असताना. च्या पद्धतीनं पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते आणि सलामीचे बॅटर्स मात्र चांगली पार्टनरशिप प्रस्थापित करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15 बनवल्या गेलेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जयेशने 15 धावा खर्च केल्यात. मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला विवेक या गोलंदाजाला मात्र कमबॅक करावा लागेल. क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं तर वार पलटवार सातत्याने होत असतात, मात्र यावेळेस पलटवार करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली. एकच धाव इथे मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 16 अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 35 धावांचा पाठलाग करत असताना एजी स्पोर्ट निंबवली. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टेपाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि कारण राहिलं डॉट चेंडू. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालाय. टिपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस फेकी चुकीची झाली आहे, त्याचं कारण म्हणलंय अजून एक धाव. ह्या चेंडूवर आल्यात 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 18 अंकावर. फलकावर 18 धावा आहेत. बिनबाद चांगली सुरुवात धावांचा पाठलाग करत असताना या सलामीच्या आघाडीच्या बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार 4. दादा चौकाराच्या बढतीनं धावफलक 22 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू एसटी रक्षक चुकी करतोय. चेंडू निघून चाललाय लॉस्ट ऑफ रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा मिळतायत या 5 धावा. पाठीशी उभा दादा हा
दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. धावसंख्या 5च्या बढतीनं पुढे जात असताना 27 या अंकावर जाऊन पोहोचले गेले धावपलक. च्या पद्धतीनं पाहिलं तर 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 27 बनवल्या गेलेत. चला चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण साधं आणि सोपं आपल्याला पाहायला मिळते. 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते मात्र एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावपलक जाऊन पोहोचले गेले 28. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होत असताना बाकीचं काम करत असताना आपण पाहिलं यष्टी रक्षकाला निर्धावच्या स्वरूपामध्ये. धावपलक स्थिर आपल्याला पाहायला मिळतोय 28. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र 12 मध्ये बनवल्या गेल्यात 28. आता मात्र 12 मध्ये आवश्यक आहेत त्या 7 धावा. 7-12 सगळ्यांच्या आठवणीत राहणारा आता मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय तिसऱ्या षटकाकरिता. द्वारकनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अशा पद्धतीनं यावेळेस इशारा केला गेलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केले जाते टीव्ही स्क्रीनवर. तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. हा चेंडू वाईट आहे. व्हाईट बॉल. यावेळेस पलटी स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. अभिमान वाटे अध्यक्ष किंग ग्रुप संदेश वखारेचा. भिनार गावची गावदेवी माता आहे हो संगतीला. धावसंख्या चौकारच्या बढतीनं जाऊन पोहोचले 33. तर मात्र 2 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. एजी स्पोर्ट निंबवली टीम करिता 2 पाऊल दूर विजयापासून. यावेळेस लेडिंग आहे. गोलंदाज चेंडू खाली. चांगला झेल. फलंदाज होईल ते मात्र पेल. विकेटचं पतन. भागीदारी राहिली 33 धावांची. दोन धावांची आवश्यकता विजयाकरिता. गोलंदाज द्वारकानाथ गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. कोणताही स्ट्रोक कन्वर्ट करता आला नव्हता.
मात्र यावेळेस धाव सुद्धा घेतली गेली नाही. सुनील हा बॅटर आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होताना स्ट्राईक एंडला द्वारकनाथच्या विरोधामध्ये. 2 धावेंची आवश्यकता विजयाकरिता एजी स्पोर्ट निंबवली. यावेळेस फुल टॉस चेंडूला पाठवलंय बिनार गावाच्या भेटीला. हा येतोय धमाका ब्लास्ट विजयाचा षटकार 6. चला टॉससाठी या. सुनील पाटील आपण मॅन ऑफ द मॅच लवकरात लवकर त्या ठिकाणावरनं सांगा आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. तर या मॅचचा हिरो ठरलाय साईनाथ मॅन ऑफ द मॅच. वीस धावांची केली राहिली या मॅच मध्ये आणि तो खेळाडू ठरलाय साईनाथ इज द मॅन ऑफ द मॅच. तर सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. साईनाथ या खेळाडूला सन्मानित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार